आमच्या दलित वस्तीमध्ये त्या दिवशी वादळ आलं आणि तार तुटले. 4 दिवस झाले आम्ही अंधारात आहोत. लहान लेकरं त्रास होत आहे. आम्ही कारंजा ग्रामपंचायत वाले बोलतात आम्हाला की आम्हाला काहीही घेणं नाही याच्याशी, तुम्ही जाऊन बोला तिथं ऑफिसला. आम्ही कुठून करावं एवढा पैसा जमा? नमस्कार, आपण पाहत आहात परिवर्तन न्यूज 24 तास. पाहुयात आजच्या नवीन घडामोडी. कारंजा लाड तालुक्यातील धामणी गावात चक्रीवादळामुळे विद्युत तारा तुटल्यानं दलित वस्तीतील वीज पुरवठा गेल्या 4 दिवसांपासून खंडित आहे. वारंवार तक्रारी करूनही महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी विभागानं दखल घेतली नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. यामुळे संतप्त झालेल्या गावातील महिलांनी कारंजा येथील महावितरण कार्यालयावर मोर्चा काढत प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. तात्काळ वीज पुरवठा सुरू करा, दलित वस्तीकडे दुर्लक्ष बंद करा, अशा मागण्या महिलांनी केल्या. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार वीज नसल्यामुळे पिण्याचे पाणी, विद्यार्थ्यांचा अभ्यास तसेच दैनंदिन कामांवर मोठा परिणाम होत आहे. महिलांनी संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन देत त्वरित दुरुस्ती करून वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केलीये. या बातमीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गजानन वरघट व अब्दुल समीर यांनी. चला तर पाहूया. नमस्कार, मी गजानन वरघट परिवर्तन न्यूज 24 मधून आपलं सर्वांचं स्वागत करत आहे. आज आपण आलोय कारंजा लाड या ठिकाणी. महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी याचं ऑफिस आहे या ठिकाणी. आणि हे जे पब्लिक दिसतात, हे महिला दिसतात ना पुरुष दिसतात, हे खडी धामणी या गावावरून आलेलं आहे. 4-5 दिवसापासून यांच्या गावची फक्त बौद्ध मौल्यातली लाईन तुटलेली आहे. कारण की त्या दिवशी जे माग चक्रीवादळ झाले, त्या चक्रीवादळामुळं लाईनचे जे खांबावरून जे तार होते ते तुटण्यात आले आणि या महिलेच्या घरावर पडले तार. परंतु आजपर्यंत ते तार दुरुस्त केले नाही. आता ते त्यांच्यासाठी हे ऑफिस मध्ये विचारण्याकरता आले की आतापर्यंत का नाही केले. तर आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया, त्या महिलाशी बोलू. सांगा तुम्ही नाव. माझं नाव संध्या अरुण सुर्वे, मी राहणार धामणीकडे. आमच्या दलित वस्तीमध्ये त्या दिवशी वादळ आलं आणि तार तुटले. 4 दिवस झाले आम्ही अंधारात आहोत. लहान लेकरं त्रास होत आहे. आम्ही कारंजा येथे महावितरण ऑफिसला सांगायला आलो. ते साहेब लोक म्हणत होते की आता तुम्ही घरी जा, तुमची लाईन येईल. परंतु आम्हाला शक्यता वाटत नाही, कारण की गावात पूर्ण बंद केबल आहे आणि आमच्या दलित वस्तीमध्ये का केबल नाही. आम्ही ते सुद्धा साहेबाला विचारलं, पण साहेब म्हणे याच्या नंतर येऊन जाईल. पूर्ण धामणी वस्ती कितीतरी मोठी आहे. सर्व वस्तीमध्ये लाईन हे आहे, याची केबल आहे. लाईन चालू केबल आहे का तुमच्या पूर्ण गावात? केबल आहे. मग दलित होते नाही, फक्त आमच्या दलित वस्तीमध्येच केबल नाही. मग असा का दुजा भाव केला या सरकारने, या ऑफिस वाल्याने किंवा महाराष्ट्र? आम्ही दलित वस्तीत राहतो ना, दलित वस्ती म्हणजे दलित वस्ती, त्यांना असं वाटते. मग त्यामुळे नुकसान झालेलं देईल भरती कोण? लहान लेकर आहेत सर आमचे. हे लहान मुलं आहेत. लहान मुलं अशासाठी आले की यांच्या घरावर केबल गेलेलं आहे. केबलचं काम यांनी व्यवस्थित केलं नाही आणि पूर्ण गावातून केबल टाकलाय, परंतु दलित वस्तीमध्ये त्यांनी फक्त तारच टाकलेले आहे. तार त्यांचे तार तुटले आणि तार तुटले यांच्या घरावर पडले आणि त्यामुळे जीवितहानी होण्याची जास्त शक्यता आहे. त्यांनी आजपर्यंत लाईन जोडणी केलेली नाही. 4 दिवसापासून हे सर्व दलित वस्तीमधले सर्व पब्लिक जे आहे ते अंधारामध्ये आहे. त्यासाठी त्यांनी मोर्चा काढला. आणखी सांगा. आमच्या घरावर तार पडले, आमची जीवहानी होत होती. आमचे छोटे छोटे मुलं आहेत. आम्ही 4 दिवस झालेत अंधारात आहोत. साहेबांना सांगलं आज जोडून देतो. ग्रामपंचायत वाले बोलतात आम्हाला की आम्हाला काहीही घेणं नाही याच्याशी, तुम्ही जाऊन बोला तिथं ऑफिसला. असे आम्हाला हे लोक आश्वासन देऊन राहिले. 2 महिन्यापासून आम्ही लोक साहेबाच्या मागं, इथं घ्या पोल, तिथं घ्या पोल, आम्हाला केबल द्या, आम्हाला सुविधा द्या. त्यांनी काहीही नाही दिलं. आमचं काम चालू आहे घरावरून. आम्ही स्वतःहून पाईप टाकून काम केलेत आमचे. आणि आम्ही जेव्हा म्हणतो की आम्हाला हा तार वाहतून द्या, तर आम्हाला बोलतात की तुम्ही 20,000 रुपये खर्च करा, तुम्हाला 5 मिनिटात. गरीब लोक, आम्ही गरीब लोक, आम्ही कुठून करावं एवढा पैसा जमा? आता मग तुमची अशी काय इच्छा आहे की आणि असं काय काम करायला पाहिजे सरकारने बघ, किंवा आपल्या विद्युत मंडळाने काय म्हणायला पाहिजे? विद्युत मंडळाने हे तर काम करायला पाहिजे होतं. जेव्हा ज्या दिवशी आमचं झालं, ज्या दिवशी घटना घडली, ज्या दिवशी झाड कोसळलं,
जीवित हानी होत होती, पण ते टळली, काही क्षणातच टळली. पण विषय असा होता की त्यानं पूर्ण गावातली चालू केली दुसऱ्या दिवशी. पण मेन आमची दलित वस्ती, पण आम्हाला तर असं वाटते दलित वस्ती आहे तर आमच्यावर काय अत्याचार करू लागले का हे आम्हाला वाटते. पण त्यानं ते जोडली नाही, अजूनही नाही जोडली. म्हणून आज आम्ही या ऑफिसमध्ये मोर्चा घेऊन आलो, कारंजा इथं मोर्चा घेऊन आलो. रातभरापासून आम्ही झोके बाहेर बांधून आलो, लेकरं बाहेर आहे. त्यामुळे त्या कारणानं आम्ही त्रस्त झालो म्हणून इथं साहेबाला आलेलो. मी बोललो, त्याला म्हटलं बा तुम्ही लईन, म्हटलं आम्ही अंधारात आहोत, तुम्ही कुठून बी ऍडजस्टमेंट करून द्या आम्हाला. तर त्यांनी म्हटलं की बा साहेबांना विचारल्याशिवाय आम्ही काहीच नाही करत असं म्हटलं. तर आम्ही इथं आलो, म्हटलं मग तिथं जा म्हणून असं म्हटलं त्यांनी आम्हाला. तुझा भाऊ भेटत आहे का आम्हाला? आज भारतीय संविधानामध्ये सर्वांना समान आणि अधिकार आहेत. मग धामणी गावामध्ये सगळ्या गावामध्ये केबल टाकले असताना फक्त दलित वस्तीमध्येच का नाही टाकले? गेले 4 दिवस गावात लाईट नाही आहेत, लहान मुलं आहेत, महिला आहेत, इथू पाण्याचं हे आहे. एवढं सगळं असताना पण जर का शासनाला आणि कर्मचाऱ्याला जर जाग येत नसेल तर खरोखरच निंदनीय बाब आहे. आणि मी त्या प्रशासनाला आणि आमच्या जे आमदार आहेत आमच्या विधानसभेच्या त्यांना सुद्धा मी विनंती करतो की लवकरात लवकर त्या गावामध्ये आमच्या दलित वस्तीची सुधारणा करून त्याला जे काही होत असेल, पोल होत असेल किंवा जे काही आमच्या मागण्या आहेत ते मागण्या त्यांनी पूर्ण कराव्यात. अन्यथा आम्ही याच्यानंतर आता फक्त आम्ही निवेदन द्यासाठी आलेलो आहोत, पण यानंतर आम्ही मोठ्या संख्येने मोठं आंदोलन करू आणि त्याचा जाहीर निषेध म्हणून इथं आम्ही ठिय्या आंदोलन करू असं माझं म्हणणं आहे. आणि खरोखरच त्या गावामध्ये जे महिला आहेत एवढं भीतीचं वातावरण झालेलं आहे. लाईट म्हटलं आता तुम्ही बघितलं व्हिडिओमध्ये किंवा फोटोमध्ये किती खाली लाईट पडलेली आहेत. लहान मुलं खेळतात. आमच्या माया माऊलीनं त्यांच्या जवळचे पैसे खर्च करून त्याच्यामध्ये तार टाकलेले आहेत. जर का उद्या काही झालं तर याची जिम्मेदारी कोण घेत होतं? आज आपण आलो म्हणून ते साहेब म्हणत आहेत की आम्ही उद्या काम करून देऊ, पण 4 दिवस हे तुम्ही झोपले होते का? 4 दिवस पासून झोपले होते का? सगळ्या गावामध्ये 3 महिने झाले केबल टाकलेला आहे, मग दलित वस्तीमध्येच का नाही? तुम्हाला कोणी सांगत आहे का? कोणी दबावाखाली काम करत आहे? साहेबाला विचारलं तर साहेब म्हणतात की आम्हाला माहित नाही, हे तुम्ही सांगितलं नाही का? तुमचे कर्मचारी गावात येत नसतात का? आणि आम्ही म्हटलं ते लगेचच्या लगे आम्हाला करून द्या, त्याचा खर्च कोण करत? आम्ही देऊ का? आमच्या दलित वसूल करून घेता? बाकी सगळ्या गावाला तुम्ही केबल दिले टाकून आणि आमच्याकडून पैशाची मागणी करता का? तरी इथल्या प्रशासनाला आणि सर्व जनतेला माझी आग्रहाची विनंती आहे, या गावामध्ये लवकरात लवकर आणि तातडीने काम चालू करून तिथे जे काही व्यवस्था होत असेल ते करून द्यावे. याच्या जर का कुठे तिथे जीवितहानी झाली किंवा काही जरी झालं तरी उद्या आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, एवढं बोलतो मी आणि इशारा देतो.